आज आपण पाहणार आहोत कविता क्रमांक 2, संतवाणी. भेटी लागी जीवा ही संत तुकाराम यांची कविता आहे. आपण याचा कवितेचा भावार्थ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. आपण त्याच्या खाली जो स्वाध्याय आहे तो आपण घेऊया. प्रश्न पहिला, तक्ता पूर्ण करा. तर इथे तुम्हाला तक्ता असं दिलं की वाट बघणारा कोणाची वाट बघतो, वाट बघण्याचे कारण. तर जो वाट बघणारा आहे चकोर, कोणाची वाट बघतो तर पौर्णिमेचा चंद्र. वाट बघण्याचे कारण तर चंद्रकिरण हेच त्याचे जीवन आहे. दुसरं आहे लेखी, हे माहेरचे बोलवणे येणे. पुढचा आहे दिवाळीचा सण. पुढे आहे भुकेलेले बाळ, वाट बघते माऊली आणि वाट बघण्याचे कारण भूक. वाट बघणारा संत तुकाराम पांडुरंगाची वाट पाहतायत आणि वाट बघण्याचे कारण आहे भेटीची आस. पुढचा प्रश्न, योग्य अर्थ लिहा. आस लागणे म्हणजे ध्यास लागणे. वाटुली म्हणजे वाट. भावार्थाधारित प्रश्न दिलेत. संत तुकारामांनी पांडुरंगाच्या भेटीबाबत दिलेल्या दृष्टांतातील तुम्हाला आवडलेला दृष्टांत स्पष्ट करा. तर संत तुकारामांनी पांडुरंगाच्या भेटीसाठी आतुर झालेल्या आपल्या मनस्थितीचे वर्णन करताना दिलेले लहान बाळाचे उदाहरण अतिशय समर्पक वाटते. ज्याप्रमाणे लहान बाळाचे विश्व हे त्याची आई असते, त्याप्रमाणे तुकाराम महाराजांचे विश्व म्हणजे फक्त विठ्ठलच. बाळाला भूक लागल्यावर तो अतिशय आतुरतेने आपल्या आईची वाट पाहते. तिच्या भेटीसाठी आतुर झालेला असतो. तिची भेट होणे हे त्याचे ध्येय असते. त्याचप्रमाणे विठ्ठलाची भेट हे संत तुकारामांच्या जीवनाचे ध्येय आहे. परिणामी हा दृष्टांत अतिशय समर्पक मला वाटतो. पुढचा प्रश्न आहे, चकोराच्या दृष्टांतातून संत तुकाराम काय सिद्ध करू इच्छितात हे तुमच्या शब्दात लिहा. तर संत तुकारामांना विठ्ठल भेटीची आस लागली आहे. ज्याप्रमाणे पौर्णिमेचा चंद्रमा हेच चकोराचे जीवन असते, पौर्णिमेच्या चंद्राची तो आतुरतेने वाट पाहत असतो. त्याचप्रमाणे पंढरपूरच्या विठ्ठलाच्या भेटीची संत तुकारामांना आस लागली आहे. विठ्ठलाचे दर्शन हेच जणू त्यांच्या जीवनाचे ध्येय आहे, असे या कवितेमध्ये संत तुकारामांनी सांगितले आहे. तर तुम्हाला हा जो पाठ आहे, जी ही कविता आहे, ही कविता तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलीच असेल. धन्यवाद.